त्यानंतरचा फायलम आहे फायलम ॲस्केलमेन्स. ओके. Body of these animals is long thread-like or cylindrical. आता या ॲनिमलचं शरीर जर पाहिलं आपण तर शेजारी फिगर दाखवली पण तर जनरली जी बॉडी आहे ती दोऱ्यासारखी दिसेल तुम्हाला, लॉंग थ्रेड लाईक किंवा थोडीशी सिलेंड्रिक टाईपची. Hence they are called as roundworm. आता फ्लॅट वॉर्म्स कोण होते? फायलम प्लॅटीहेल्मिन्थस अंतर्गत येणारे आणि फायलम ॲस्केलमेन्स अंतर्गत येणारे कोण आहेत? राऊंड वॉर्म्स. These animals are either free-living or endoparasites. फ्री लिव्हिंग आहे, स्वतंत्र जीवन पण जगतात, किंवा होस्ट है ना लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये सुद्धा जगू शकतात, त्याच्यामुळे ते एंडोपॅरासाइट सुद्धा आहे. Free-living animals are either aquatic or terrestrial. फ्री लिव्हिंग असतील तर त्याच्यामध्ये दोन ऑप्शन आहेत, एक तर ते पाण्यावर असतील, पाण्यामध्ये जगणारे ॲक्वॅटिक, किंवा जमिनीवर राहणारे टेरेस्ट्रियल. Body of these animals is ट्रायफ्लोप्लास्टिक अँड pseudocoelomate. तर 3 जर्म लेअर प्रेझेंट असल्यामुळं ट्रायप्लोप्लास्टिक आणि ट्रू बॉडी कॅव्हिटी जी आहे ती ॲबसेंट असते. मात्र आपण पाहिलं की जे मेझोडर्म आणि एंडोडर्म यांच्यामध्ये कॅव्हिटी प्रेझेंट असते, बरोबर आहे का? म्हणजे बॉडी कॅव्हिटी आहे मात्र ती मेझोडर्मपासून फॉर्मेशन झालेलं नाही. दॅट्स वाय इट इज अ pseudocoelomate. Body of these animals is non-segmented and covered with tough cuticle. आता या ॲनिमलचं जे बॉडी आहे ही नॉन सिगमेंटेड आहे, म्हणजे कोणत्याही प्रकारचं सिगमेंट त्यांच्यामध्ये प्रेझेंट नाही आहे. आणि जी बॉडी आहे त्याला एक कवरिंग आहे टफ क्युटिकलची. आता हे क्युटिकल जे आहेत ना तर एक प्रकारचं कंपोजिट स्ट्रक्चर आहे, म्हणजे जे इन्सेक्ट असतात तर त्यांचं ते स्केलेटनचं फॉर्मेशन केलं त्यांनी. ओके. आणि ओव्हरऑल जर पाहिलं तर हा एक असा एरिया असतो क्युटिकल की ज्यामध्ये मसल्स अटॅच होतात. त्यानंतर ते प्रकारचं प्रोटेक्शन आहे मेकॅनिकल इंजुरी वगैरे होऊ नये यासाठी. आणि जे काही शरीर असतं ॲस्केलमेन्स अंतर्गत येणारे जे ॲनिमल्स आहेत तर यांच्या शरीराला शेप स्ट्रेंथ जो भेटतो ते कशामुळे भेटतं? क्युटिकलमुळे. ओके. These animals are unisexual. आणि हे जे ॲनिमल्स आहेत ते हेर्माफ्रोडाइट्स आहेत, अर्थातच युनिसेक्शुअल. Examples: Ascaris, intestinal worm, filarial worm, lobe, eyeworm, etc. आता इंटेस्टाईनमध्ये तयार होणारे वॉर्म्स ते आहेत ॲस्केरिस. त्यानंतर दुसरे आहे फिलरियल वॉर्म्स. आता फिलरियल वॉर्म्स जे आहेत तर त्यांना दुसरं नाव आहे पहा हुचेरिया, जे तुम्हाला पुढं सिलेबसमध्ये स्टडी केलं जाईल. आणि डोळ्याच्या संदर्भातले वॉर्म्स जंतू जर पाहिले आपण तर ते आहे लोआ. ओके. नेक्स्ट आहे फायलम ॲनेलिडा. Body of these animals is long, cylindrical and metamerically segmented. आता ॲनेलिडा अंतर्गत येणारे जे ॲनिमल्स आहे यांचं शरीर हे थोडंसं लॉंग सिलेंड्रिक टाईपचं आहे आणि सिगमेंट्स जे आहेत ते प्रेझेंट असतात. आता मेटामेरिकली सिगमेंटेड शब्द वापरला आहे कारण जे ॲनिमलचे बॉडीचं डिव्हिजन जर पाहिलं आपण एका लिनियर सिरीजमध्ये आहे, म्हणजे छोटे छोटे सिगमेंट्स आहेत, छोट्या छोट्या प्रकारचे आणि सारख्या आकाराचे सिगमेंट जर असतील तर त्यांना आपण काय म्हणतो? मेटामेर्स. ओके. म्हणजे जे ऑर्गन किंवा टिश्यू आहे त्याचं कप्प्यानं काय होतं? रिपिटेशन होतं. ओके. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज द मेटामेरिक सिगमेंटेशन. Most of the animals are free living but few are ectoparasites. आता बरेचसे ॲनिमल्स हे फ्री लिव्हिंग आहेत, मात्र काही ॲनिमल्स हे जे आहेत एक्टोपॅरासाइट्स आहेत. आता एक्टोपॅरासाइट्स जे आहेत एंडोमध्ये काय पाहिलं आपण? होस्टच्या बॉडीच्या आतमध्ये प्रेझेंट असतील, बरोबर आहे का? परंतु होस्टच्या शरीराच्या बाहेर जर प्रेझेंट असतील तर त्यांना आपण काय म्हणतो? एक्टोपॅरासाइट्स. तर जास्तीत जास्त जे ॲनेलिडा आहेत हे फ्री लिव्हिंग आहेत आणि फार थोडे असे आहेत की जे एक्टोपॅरासाइट्स असतील. Free living animals may be marine or freshwater dwellers or terrestrial. आणि फ्री लिव्हिंग जर असतील तर आयदर ते मराईन टाईपचे असतील किंवा फ्रेश वॉटर पण असू शकतात आणि किंवा ते जमिनीवर असणारे टेरेस्ट्रियल पण असू शकतात. These animals are triploplastic, bilaterally symmetrical and eucolomate. आता 3 जर्म लेअर प्रेझेंट आहेत, ट्रॅप्लोप्लास्टिक,
एकच प्लेनमध्ये त्यांचं 2 इक्वल हेल्समध्ये डिव्हिजन होतं. दॅट्स वाय बायलॅटरल सिमेट्री. आणि बॉडी कॅव्हिटी जी आहे ती मेझोडर्मपासून तयार झालेली असून ट्रू बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट आहे. दॅट्स वाय इट इज अ यूसोलोमेट. They have सेटाय setae or parapodia or suckers for locomotion. आता हे जे ॲनिमल्स आहेत तर यांच्या बॉडीमध्ये काही असे पार्ट्स आहेत की ज्यांच्यामुळे ते लोकोमोशन करू शकतात, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मूव्ह होणे, याला आपण लोकोमोशन म्हणू. त्यामध्ये फर्स्ट आहे सेटाय. तर सेटाय एक प्रकारचा एक कडक स्ट्रक्चर आहे पहा, आणि म्हणजे एक केसासारखा किंवा ब्रिस्टल वगैरे, आणि स्पेशली हा इनव्हर्टिब्रेट्समध्ये दिसून येतो. ओके. त्यानंतर दुसरं पाहिलं आपण पॅरापोडिया, अॅम्बिबमध्ये पण पाहिलं आपण. ओके. आणि तिसरं आहे सकर्स. ओके. आता हे सेटाय असतील किंवा पॅरापोडिया किंवा सकर्स हे सर्व एकच आहेत. तर ॲक्च्युअल याच्यामध्ये होतं काय की बॉडी जी आहे ना ती पुढं पुश केली जाते पण, है ना. तर तुम्ही अर्थवॉर्मला चालताना पाहिलं असाल की बॉडीचे सेगमेंटेशन जे सेगमेंट असतात त्याला ते काय करत असतो, पुश करत असतो, आणि बॉडी जी आहे ती सॉईलवर ग्रॅब करत असते, पुढे ढकलल्या जाते. बरोबर आहे का. म्हणजे बॉडी जी आहे फ्रंटला, म्हणजे त्यांचे जे मसल्स असतात ना ते थोडेसे सर्क्युलर आणि लॉन्जिट्युनल टाईपचे असतात, आणि त्यांना शॉर्ट करून पुढे ढकलण्याचं काम. दॅट्स वाय ते लोकोमोशन त्या पार्टच्या साह्यानं होतं. Their bodies covered with special cuticle. आणि बॉडी जी आहे त्याला कवरिंग स्पेशल क्युटिकलची असे, जसे आपल्या स्किनवर आउटरले नाही का इपिडर्मिस असते प्रोटेक्टिव्ह कवरिंग, त्या टाईपमध्ये. These animals are either hermaphrodite or unisexual. आणि हे जे ॲनिमल्स आहेत तर हे आयदर म्हणजे हेर्माफ्रोडाईट असतात, ज्यांना आपण दुसरं नाव काय म्हणलो, युनिसेक्शुअल. Examples: earthworm, leech, nereis, etc. आता अर्थवॉर्म दाखवले तुम्हाला इथं. तर राईटला माउथ आणि लेफ्टला एलिमेंटरी कॅनलचं लास्ट पार्ट ॲनस, ओपनिंग माउथपासून एंडिंग ॲनस, आणि मध्ये जर पाहिलं तर क्लॅटेलम, आणि जे आपण सिगमेंट पाहिले आहे की नाही, सिगमेंटेड बॉडी असते, तर ते आहेत. लिचेसमध्ये पण सेम. आणि नेरीसमध्ये जर पाहिलं तर आहेत का केससारखा भाग, हेअर लाईक पॅरापोडिया, आणि टेंटॅकल्स पण प्रेझेंट्स आहेत. ओके. फायनली पाहू आपण फायलम ॲर्थ्रोपोडा. These animals have jointed appendages. आता ॲर्थ्रोपोडामध्ये जर पाहिलं आपण तर लेग्स असतील, विंग्स असतील किंवा माउथ पार्ट्स हे जे आहेत ना तर हे जॉईंटेड ॲपेंडेजेस आहेत. त्याचा अर्थ आहे की ॲपेंडेजेस जे आहेत हे जॉईंट असणे. दॅट्स वाय इट इज अ जॉईंटेड ॲपेंडेजेस, आणि म्हणून त्यांना म्हणतो आपण ॲर्थ्रोपोड्स. Hence they are called as arthropods. Planet Earth has highest number of animals from this phylum. आता आपल्या पृथ्वीवर सर्वात जास्त जे ॲनिमलची संख्या आहे तर त्यामध्ये कोणता फायलम येईल, ॲर्थ्रोपोडा. Hence this is largest phylum with highly successful animals in animal kingdom. म्हणून ॲनिमल किंगडममध्ये हायली सक्सेसिव्ह जे ॲनिमल्स आहेत तर ते बिलॉंग करतात ॲर्थ्रोपोडा. आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे हा एक लार्जेस्ट फायलम आहे. These animals are found in all types of habitats ranging from deepest oceans to highest mountains. आता जसं की हायेस्ट नंबर याच ॲनिमलचे आहेत, त्यानंतर सक्सेसफुल ॲनिमल्स म्हणजे याचा अर्थ कोणत्याही हॅबिटॅट्समध्ये ते स्वतःला मेंटेन करू शकतात. अँड दॅट्स वाय खोल महासागरापासून तर उंच पर्वतापर्यंत प्रत्येक ठिकाणी आपल्याला ॲर्थ्रोपोडा दिसून येईल. सगळं राज्य त्यांचंच. ओके. Body of these animals is triploblastic, eucoelomate, bilaterally symmetrical and segmented. 3 जर्म लेअर प्रेझेंट आहे. दॅट्स वाय ट्रायप्लोब्लास्टिक. ट्रू बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट आहे, मेझोडर्मपासून तयार झालेली. दॅट्स वाय यूसोलोमेट. एकच प्लेनमध्ये सेंट्रल ॲक्सिस पास होऊन 2 इक्वल हेल्सचं फॉर्मेशन होतं. दॅट्स वाय बायलॅटरली सिमेट्रिकल. आणि जे बॉडीचे सिगमेंट्स आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी असतात. दॅट्स वाय सिगमेंटेड टाईप ऑफ बॉडी. Chitinous exoskeleton is present around their body. आता
चिटिन जो आहे ना तो एक फिब्रियस सबस्टन्स आहे की जो पॉलिसॅकराइडपासून बनलेला असतो आणि जे एक्झोस्केलेटन आहे म्हणजे बाहेरचं जे शरीर आहे है ना तर ते ॲर्थ्रोपॉड्सचं कशाचं बनलेलं असतं. ॲर्थ्रोपॉड्स नाही तर जी फंगी आहे त्याची पण सेलवॉल आहे चिटिनची मुली. मला वाटतं फंगीमध्येच पाहिलं होतं की फंगीची सेलवॉल ही चिटिनपासून बनलेली असते. ओके. These animals are unisexual. आणि हॅर्मोफ्रोडाइट्स आहेत युनिसेक्शुअल. Examples: crab, spider, scorpion, millipede, centipede, cockroach, butterfly, honeybee, etc. आता क्रॅब, स्पायडर आणि स्कॉर्पिओन हे तर माहितीच आहे तुम्हाला. आता मिलीपेड जे आहे ना तर ते पानावर अळी तयार होते बघा त्या टाईपचं असतं ते मिलीपेड्स. ओके. तर जवळपास 5 इंचपर्यंत त्याचा साईज असू शकतो. ओके. लेस दॅन ऑर नियर अबाउट. ओके. आणि सेंटिपेड जी आहे तर ते तुम्हाला माहीत आहे की एक पद्धतीची काय ती गोम असते. आता जनरली ह्युमन इफेक्ट होत नाही त्याचा पण थोडंसं पॉयझन असतं त्याच्यामध्ये. हां कॉक्रोच तर माहीत तुम्हाला, बटरफ्लाय, हनी बी. फिगर जर पाहिलं आपण तर दाखवले सेंटिपेड असेल, बटरफ्लाय, स्कॉर्पिओन आणि कॉक्रोच. कॉक्रोचचा आपल्याला पुढच्या वर्षी डीपमध्ये अभ्यास आहे पहा. राऊंड वॉर्म अर्थवॉर्म आणि कॉक्रोच आणि फ्रॉग हे 3 जे आहे ते आपण डिटेलमध्ये स्टडी करायचं आहे. हे समोर असतात पहा अँटिना सिग्नल शोधण्यासाठी. ओके. त्यानंतर हेड असेल, त्यानंतर जो छातीकडचा भाग आहे त्याला आपण थोरॅक्स रिजन म्हणायचं. त्यानंतर त्यांचे जे विंग्स, त्यानंतर उदरकडचा पोटाकडचा भाग ॲब्डोमिनल कॅव्हिटी आणि त्यांचे ते जॉईंटेड ॲपेंडेजेस ज्याच्यामुळे त्यांना आपण ॲर्थ्रोपोड्स म्हणलो. ना गदा ना घोडा, ओनली ॲर्थ्रोपोडा. ओके. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण फायलम मोलस्काबद्दल बोलू. ओके.